Hello friends, welcome to Sri Academy of Science Kara. In this lecture, we will discuss about the most important point which belongs to reproduction in plants is the development of fruits and seeds. Okay? या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ फ्रुट्स अँड सीड्स म्हणजे फ्रुट्स आणि सीड्स यांची डेव्हलपमेंट ही कधी होणार आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे हे आपण बघणार आहोत. ओके? आता most important point is the fertilization. Okay, fertilization म्हणजे काय? The fusion of male and female gamete. Fusion of male and female gamete. Fusion of male and female gamete is called fertilization. Okay, ज्या वेळेला मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होणार आहे त्याला काय म्हणायचं आहे? फर्टिलायझेशन असं म्हणायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं तर डबल फर्टिलायझेशन बरोबर आहे. दिस डबल फर्टिलायझेशन इज द युनिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँजिओस्पर्म्स. ओके, हे जे डबल फर्टिलायझेशन आहे ते अँजिओस्पर्मिक प्लांट मधले युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. फक्त अँजिओस्पर्मिक प्लांट मध्येच डबल फर्टिलायझेशन घडू शकतं. अँजिओस मीन्स क्लोज्ड, स्पर्मा मीन्स सीड्स. अँजिओस्पर्मिकचं मीनिंग आहे अँजिओस मीन्स क्लोज्ड, स्पर्मा मीन्स सीड्स. म्हणजे ज्या वनस्पतींच्या बिया ह्या फळांच्या आतमध्ये बंद असतात त्याला अँजिओस्पर्म्स असं म्हटलं जातं. अँजिओस्पर्म्सला फ्लावरिंग प्लांट असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, म्हणजे अँजिओस्पर्म्स ऑर फ्लावरिंग प्लांट. अँजिओस मीन्स क्लोज्ड, स्पर्मा मीन्स सीड्स. मग तुम्ही जर बघितलं तर या अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये डबल फर्टिलायझेशन होणार आहे किंवा डबल फर्टिलायझेशन इज द टाइप ऑफ फर्टिलायझेशन्स. या फर्टिलायझेशन्सच्या मदतीनं काय होणार आहे तर व्हेरिएशन्स तयार होतात. ओके, काय तयार होणार आहे? व्हेरिएशन्स तयार होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर बघितलं व्हेरिएशन्स तयार होतात पण एखादी स्पेसिस ही कंटिन्यू त्या सराउंडिंग एन्व्हायरमेंट मध्ये राहणार आहे. म्हणजे कंटिन्युएशन अँड परपेच्युएशन ऑफ स्पेसिस इज विथ द हेल्प ऑफ फर्टिलायझेशन्स. ओके, जर प्लांट मध्ये रिप्रोडक्शन झालं नाही तर बघा एखादी स्पेसिस ही काय होणार आहे? एक्सटिंक्ट होणार आहे, नाहीशी होऊन जाणार आहे. पण प्लांट मध्ये कंटिन्यू हे रिप्रोडक्शन होणार आहे. रिप्रोडक्शन झाल्यामुळं आपल्याला फ्लावर पासून फ्रुट्स आणि सीड्स तयार झालेले बघायला मिळणार आहे. सीड्स पुन्हा व्हायबल सीड्स पुन्हा ज्या वेळेला मॉइस्ट सॉइल मध्ये पडतील त्यावेळेला पुन्हा त्याच्यापासून नवीन झाड तयार झालेलं बघतो. अशी ही कंटिन्यू सायकल किंवा त्या ज्या जनरेशन्स आहेत त्या आपण आतापर्यंत बघत आलेलो आहोत. म्हणजे एखादी स्पेसिस ही कंटिन्यू राहण्याच्या पाठीमागं फर्टिलायझेशन्स आहे. ओके, आता डेव्हलपमेंट ऑफ फर्टिलायझेशन्स किंवा डेव्हलपमेंट ऑफ फ्रुट्स अँड सीड्स याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं सो इन दॅट द डेव्हलपमेंट ऑफ फ्रुट्स अँड सीड्स, these fruits and seeds are developed from the female whorls. हे जे फ्रुट्स आणि सीड्स बघितलेले आहेत ते कशापासून तयार होतात? फिमेल वॉरल्स म्हणजे गायनोशियम पासून तयार होणार आहेत. बघा गायनोशियमचं स्ट्रक्चर स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. ओके, काय बघा लेबल द्या स्टिग्मा, देन स्टाईल अँड ओव्हरी. स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी याला एकत्रितपणे काय म्हटलं जातं? गायनोशियम असं म्हटलं जातं. सो गायनोशियम कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स: स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. इनसाइड द ओव्हरी द प्लासेंटा इज प्रेझेंट अँड ओव्हिड इज कनेक्टेड ऑन प्लासेंटा. या ओव्हिड वरती प्लासेंटा काय असणार आहे किंवा प्लासेंटा वरती ओव्हिड असणार आहे. ओके, म्हणजे स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे गायनोशियमचे पार्ट्स झाले बरोबर आहे. आणि ओव्हरीच्या आतमध्ये प्लासेंटा असणार आहे, न्यूट्रिटिव्ह टिश्यू असणार आहे. या प्लासेंटा वरती काय प्रेझेंट आहे? ओव्हिड प्रेझेंट आहे. ओव्हिड म्हणजे समजा मी हा ओव्हिड जर घेतला एवढा
तर तो या पद्धतीने असणार आहे. या पद्धतीने हा झाला एनाट्रोपस ओव्यूल. ओव्यूलचं स्ट्रक्चर जर बघितलं तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे बॉडी ऑफ ओव्यूल अँड स्टॉक ऑफ ओव्यूल, इंटिग्युमेंट्स, इंटिग्युमेंट्सच्या आतमध्ये न्यूसेलस, न्यूसेलसच्या आतमध्ये काय असणार एम्ब्रिओ सॅक आहे. एम्ब्रिओ सॅकच्या चलायझल रिजनला 3 अँटीपोडल सेल्स, मायक्रोपाइल रिजनला 1 सेल आणि 2 सिनर्जिड्स. ओके, सेंटरला सेकंडरी न्यूक्लियस आहे. या पद्धतीने या ओव्यूल मध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर आफ्टर द फर्टिलायझेशन ऑफ ओव्यूल, ओव्यूल is converted into seed and ovary is converted into fruits. Ovary is converted into fruits. बरोबर आहे. म्हणजे ही जी ओव्हरी आहे, when ovary is enlarged and ripened, बघा, when ovary is enlarged and ripened, it is converted into fruits. ज्या वेळेला ओव्हरी ही मोठी होईल, बघा या ठिकाणी स्टिग्मा स्टाईल ओव्हरी लेबल मी पुसून टाकतो. बघा, पॉलिनेशन झालं, पॉलिनेशन नंतर फर्टिलायझेशन झालं, हे स्टिग्मा स्टाईल ओव्हरी वाळून जाणार आहेत आणि वाळून गेल्यानंतर ते काय होणार आहेत, गळून पडणार आहेत. पार्ट कसा असेल, या पद्धतीचा असेल. या हा बरोबर आहे. मग तुम्ही जर बघितलं ओव्हरी जी असणार आहे ती सायमल्टेनियसली डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर थोडीशी एनलार्ज होईल. द साइज ऑफ ओव्हरी विल बी इन्क्रीजेस अँड इट इज रायपन. ओव्हरीची साइज ही वाढणार आहे आणि नंतर ती ओव्हरी पिकणार आहे. त्यावेळेला त्याच ओव्हरीला फ्रुट्स असं म्हटलं जातं. बरोबर आहे. त्या ओव्हरीला काय म्हटलं जातं, फ्रुट्स असं म्हटलं जातं. आणि हे जे फ्रुट्स डेव्हलप होतात त्याच्या पाठीमागे हार्मोनल ऍक्शन्स असणार, हार्मोन्स असणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर प्लांट मध्ये जर बघितलं, इथिलीन नावाचं हार्मोन्स आहे. म्हणजे ज्या वेळेला वनस्पतींमध्ये फळं तयार होतात, फळ तयार झाल्यानंतर ज्या वेळेला ते फळ पिकायची वेळ येते त्यावेळेला इथिलीन नावाचं हार्मोन्स तयार केलं जातं प्लांट मध्ये. त्या इथिलीनच्या मदतीने काय केलं जातं, तर हे फ्रुट्सचं रायपनिंग केलं जातं. ओके, सो दिस हार्मोन ट्रिगर्स दिस हार्मोन्स ट्रिगर्स द डेव्हलपमेंट ऑफ ऑर द फॉर्मेशन ऑफ फ्रुट्स. ते हार्मोन्स काय करणार आहेत, तर फ्रूट फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल असणार आहेत. ओके, मग हे झालं फ्रुट्सचं. आता बघा सीड्स, ओव्हिल इज कन्वर्टेड इनटू सीड्स. मग ओव्हिलचं कन्व्हर्जन सीड्स मध्ये असताना बघा इंटिग्युमेंट्स आहेत. कुठले कुठले, आउटर इंटिग्युमेंट. आफ्टर डबल फर्टिलायझेशन काय म्हणते बघा, आफ्टर डबल फर्टिलायझेशन द ओव्यूल इज कन्वर्टेड इनटू सीड्स. डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, सीड्स मध्ये. सो ऍट दॅट टाइम आउटर इंटिग्युमेंट इज कन्वर्टेड इनटू टेस्टा. बरोबर आहे, विच इज हार्ड अँड रेजिस्टंट. हा जो असणार आहे तो हार्ड आणि रेजिस्टंट असणार आहे, रेजिस्टंट. ओके, म्हणजे आउटर इंटिग्युमेंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, टेस्टामध्ये, जो हार्ड आणि रेजिस्टन्स असणार आहे. म्हणजे हा मी दाखवतो या पद्धतीने. ओके, नेक्स्ट इनर मोस्ट, इनर इंटिग्युमेंट. इनर इंटिग्युमेंट इज कॉल्ड टेगमेन. इनर इंटिग्युमेंट म्हणजे टेगमेन असणार आहे. तो कसा असेल, थीन अँड पेपरी. हा कसा असणार आहे, थीन आणि पेपरी असणार आहे. म्हणजे बघा, ओव्ह्यूलचं रूपांतर जर सीड्स मध्ये होत असेल तर ओव्ह्यूलच्या वेगवेगळ्या पार्ट्सचं रूपांतर सीड्सच्या वेगवेगळ्या पार्ट मध्ये होणार आहे. मग बघितलं आउटर इंटिग्युमेंट्स हा ओव्ह्यूलचा पार्ट आहे, ओव्ह्यूलचा पार्ट आहे, ओव्ह्यूल पार्ट्स. ओके, आणि हा जो आहे तो सीड्सचा पार्ट आहे, सीड पार्ट्स. ओके,
मग तुम्ही बघा आउटर इंटिग्युमेंट इट इज द पार्ट ऑफ ओव्यूल. दिस आउटर इंटिग्युमेंट इज कन्वर्टेड इनटू टेस्टा पार्ट ऑफ सीड. टेस्टा कसा आहे सीड मध्ये हार्ड अँड रेजिस्टंट. इनर इंटिग्युमेंट पार्ट ऑफ ओव्यूल. दिस इनर इंटिग्युमेंट इज कन्वर्टेड इनटू टेगमेन. टेगमेन काय पार्ट ऑफ सीड्स आहे which is thin and papery. आउटर इंटिग्युमेंट इनर इंटिग्युमेंट झालं. आतमध्ये काय असणार आहे सीड्सच्या या ठिकाणी तुम्ही जर बघितलं एम्ब्रिओ असणार आहे. हा एम्ब्रिओ सीड्स मध्ये परसिस्टन्स असणार आहे. एम्ब्रिओ ओव्यूल मध्ये पण असणार आहे. तोच एम्ब्रिओ तयार झालेला सीड्स मध्ये पण बघायला मिळणार आहे. ओके. ओव्यूल मध्ये तयार झालेला किंवा डेव्हलप झालेला जो एंडोस्पर्म आहे एंडोस्पर्म ओव्यूल मध्ये असलेला एंडोस्पर्म तो आपल्याला सीड्स मध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. एंडोस्पर्म्स वरून ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स और ऍब्सेन्स ऑफ एंडोस्पर्म्स आर डिवाइडेड इनटू टू टाइप्स. सॉरी सीड्स आर डिवाइडेड इनटू टू टाइप्स. On the basis of present or absence of endosperms, seeds are divided into two types. Seeds चे दोन प्रकार पडतात. कशावरनं एंडोस्पर्म प्रेझेंट आहे का नाही. मग बघा जर सीड्स मध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असेल if the endosperms are present inside the seeds called as endospermic seed. त्याला काय म्हणायचं आहे एंडोस्पर्मिक सीड असं म्हणायचं. काय म्हणायचं एंडोस्पर्मिक सीड. किंवा नीट मध्ये विचारला जाणारा शब्द अल्ब्युमिनस सीड्स. अल्ब्युमिनस सीड्स. ओके. अल्ब्युमिनस सीड्स काय म्हणते बघा when endosperms are present inside the seeds the seed is called as endospermic seed और अल्ब्युमिनस सीड्स. बरोबर आहे. बघा आता काही वेळेला सीडच्या आतमध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असणार आहे पण तो टोटली कंझ्युम केला जातो. या ठिकाणी आहे पण कंझ्युम करून सुद्धा या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला मी सांगितलेलं आहे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो अँड डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म्स टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. एम्ब्रियोचे डेव्हलपमेंट आणि एंडोस्पर्मचे डेव्हलपमेंट ही सायमल्टेनियस होणार आहे. ओके. मग हा जो एंडोस्पर्म आहे तो या एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंट साठी वापरणार आहे. मग काही सीड्स मध्ये एम्ब्रियोचे डेव्हलपमेंट करत असताना शिल्लक राहिलेला जो एंडोस्पर्म आहे मग त्या सीड्स मध्ये एंडोस्पर्म हा काय असणार आहे शिल्लक राहणार आहे. बघा काय म्हणतोय सीड्स मध्ये एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंट साठी एंडोस्पर्म वापरला जातो. बरोबर आहे. मग काही सीड्स मध्ये एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंट साठी एंडोस्पर्म वापरला जात असताना तो एंडोस्पर्म युटिलाइज करून शिल्लक राहिलेला असतो. म्हणून त्या सीड्स मध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट आहे. मग त्या प्रेझेंट असलेल्या त्या सीड्स मध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असल्यानंतर त्या सीड्सला काय म्हणायचं आहे एंडोस्पर्मिक सीड म्हणायचंय किंवा अल्ब्युमिनस सीड्स म्हणायचंय. आणि काही वेळेला दुसरी कंडिशन कुठली असते एम्ब्रियोच्या न्यूट्रिशनला एंडोस्पर्म हा टोटली युटिलाइज केला जातो. टोटल पूर्ण वापरून टाकला जातो. मग मला सांगा त्या प्रकारच्या सीड्स मध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असणार आहे का नाही ऍब्सेंट असणार आहे. सो एंडोस्पर्म इज ऍब्सेंट. दिस टाइप्स ऑफ सीड्स इज कॉल्ड ॲज नॉन एंडोस्पर्मिक सीड. नॉन एंडोस्पर्मिक सीड और एक्स अल्ब्युमिनस सीड्स. एक्स अल्ब्युमिनस सीड्स. नॉन एंडोस्पर्मिक सीड्स और एक्स अल्ब्युमिनस सीड्स या पद्धतीने. ओके. एंडोस्पर्म झाला. आता बघा एंडोस्पर्म झाला एम्ब्रिओ झाला एंडोस्पर्म्स. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं या ठिकाणी ओव्यूलचा एक पार्ट आहे काय न्यूट्रिएंट्स. सॉरी ओव्यूल मध्ये एक पार्ट आहे कुठला न्यूट्रिएंट टिश्यू प्रेझेंट इनसाइड द ओव्यूल इज कॉल्ड न्यूसेलस. न्यूसेलस. बरोबर आहे.
ओव्ह्यूल मध्ये न्यूसेलस नावाचा एक न्यूट्रिटिव्ह टिश्यू प्रेझेंट आहे जो पॅरेन्कायमा सेल्स पासून बनलेला असतो किंवा जो एम्ब्रियो सॅक तयार करतो. त्या न्यूसेलसचं कन्व्हर्जन हे पेरिस्पर्म मध्ये होणार आहे. पेरिस्पर्म. व्हॉट इज मीन बाय पेरिस्पर्म? a mass of nutritive tissue surrounding the embryo sac called perisperm. न्यूट्रिटिव्ह टिश्यूचा असा मास जो एम्ब्रियो सॅकच्या भोवती असणार आहे त्याला पेरिस्पर्म्स असं म्हटलं जातं. मग तुम्ही जर बघितलं न्यूसेलस हा एम्ब्रियो सॅकच्या भोवती नसतो, न्यूसेलसचं कन्व्हर्जन पेरिस्पर्म मध्ये होतं. हा कसा असणार आहे? थिन अँड टेपरी असणार आहे. जर असेल सेल्स मध्ये if the perisperms are present inside the cells, then this perisperm is thin and papery. ओके. मग तुम्ही जर बघितलं या ठिकाणी पेरिस्पर्म्स असणारे सीड्स कुठले? ब्लॅक. एक्झाम्पल ब्लॅक पायपर. ओके. और बीट. दोन एक्झाम्पल्स आहेत, ब्लॅक पायपर और बीट. या सिरीज मध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल? नीटसाठी महत्त्वाचं आहे. या सिरीज मध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे? पेरिस्पर्म्स असलेला बघायला मिळणार आहे. इम्पॉर्टंट फॉर नीट एक्झाम. बरोबर आहे. पेरिस्पर्म कुठल्या ह्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे? कुठल्या सिरीज मध्ये? ब्लॅक पायपर अँड बीट मध्ये तुम्हाला पेरिस्पर्म्स असलेला बघायला मिळणार आहे. ओके. डेव्हलपमेंट ऑफ सीड्स तुम्ही जर बघितलं, जर सीड्स हा ओव्ह्यूल पासून डेव्हलप होत असेल, मी काय म्हणते बघा, ओव्ह्यूलच्या पार्ट्स पासून सीड्सचे पार्ट्स तयार होणार आहेत. बरोबर आहे. आउटर इंटिग्युमेंट इज कन्वर्टेड इनटू टेस्टा. Inner integument is converted into tegument. Embryo मध्ये असणार आहे endosperms. On the basis of presence or absence of endosperms inside the seeds are divided into two types: endospermic seeds or non-endospermic seeds. जर एंडोस्पर्म प्रेझेंट असेल तर एंडोस्पर्मिक सीड किंवा अल्ब्युमिनस सीड्स असं म्हटलं जातं. जर एंडोस्पर्म ऍब्सेंट असेल तर नॉन एंडोस्पर्मिक सीड्स किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड्स असं म्हटलं जातं. न्यूसेलस असणार आहे, त्या न्यूसेलसचं कन्व्हर्जन पेरिस्पर्म्स मध्ये होणार आहे. बघा, ओव्ह्यूलच्या स्ट्रक्चर्स मध्ये मायक्रोपाइल रिजन आहे. मायक्रोपाइल रिजन. ओके. जो इंटिग्युमेंट्स मुळे राहून गेलेला आहे किंवा स्मॉल ओपनिंग present in between the integument is called micropyle. हा मायक्रोपाइल रिजन सीड मध्ये असणार आहे. सीड्स मध्ये सुद्धा असणार आहे. What is the function of this micropyle region? When the ovule is converted into seeds at that time, it allow the entry of water and oxygen at the time of seed germination. सीड जर्मिनेशनच्या वेळेला मायक्रोपाइलच्या रिजन मधून ऑक्सिजन आणि वॉटरची एंट्री त्या सीडच्या आतमध्ये होणार आहे. सीडच्या आतमध्ये ऑक्सिजन आणि वॉटरची एंट्री झाल्यामुळे काय असणार आहे? तर सीड्स मधला एम्ब्रियो ऍक्टिव्ह होणार आहे आणि एम्ब्रियो ऍक्टिव्ह झाल्यामुळे सीड्स मध्ये सीड जर्मिनेशनला सुरुवात होणार आहे आणि सीड जर्मिनेशनला सुरुवात झाल्यानंतर रॅडिकल आणि प्लेन्युल हे बाहेर येणार आहेत आणि त्याचं कन्व्हर्जन नंतर प्लांट मध्ये होणार आहे. ओके. दोज सीड्स which shows endosperms is called endospermic seed. Endospermic seeds or albuminous seed. ज्या सीड्स मध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट आहे त्या सीड्सला एंडोस्पर्मिक सीड्स किंवा अल्ब्युमिनस सीड्स असं म्हटलं जातं. ज्या सीड्स मध्ये एंडोस्पर्म ऍब्सेंट आहे त्याला नॉन एंडोस्पर्मिक seeds or X albuminous seeds. नॉन एंडोस्पर्मिक सीड्स और एक्स अल्ब्युमिनस सीड्स असं म्हटलं जातं. ओके. आता बघा,
एंडोस्पर्मिक सीड्स और अल्ब्युमिनस सीड्स मध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट आहे. एंडोस्पर्म हा न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणून वापरला जातो. मग एंडोस्पर्मिक सीड्स मध्ये कॉटिलिडॉन जे असणार आहे, कॉटिलिडॉन हे थिन असणार आहे. का थिन असणार आहे? कारण याच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट आहे. मग न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणून काय वापरला जातो? एंडोस्पर्म. नॉन एंडोस्पर्मिक सीड्स मध्ये एंडोस्पर्म इज ऍब्सेंट. हेच reserve food material are present in the cotyledon. Due to this, cotyledons are thick. Okay. नॉन एंडोस्पर्मिक सीड्स मध्ये एंडोस्पर्म काय ऍब्सेंट आहे, त्यामुळं रिझर्व फूड मटेरियल्स हे कॉटिलिडॉन्स मध्ये साठवले जातात आणि कॉटिलिडॉन्स नॉन एंडोस्पर्मिक सीड्स मध्ये रिझर्व फूड मटेरियल कॉटिलिडॉन्स मध्ये साठवल्यामुळे कॉटिलिडॉन्स या ठिकाणी थिक आहे, या ठिकाणी थिन आहे. हा नीट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पार्ट आहे. ओके. एंडोस्पर्मिक सीड्स मध्ये कॉटिलिडॉन्स थिन, नॉन एंडोस्पर्मिक सीड्स मध्ये कॉटिलिडॉन्स आर थिक. समजलं? आता बघा एंडोस्पर्मिक सीड्स चे एक्झाम्पल्स. the example of endospermic seed is the castor. Okay, then coconut, maize. These are example of endospermic seed. बरोबर आहे. non endospermic seeds, example of non endospermic seed is the pea, bean, etc. अशा पद्धतीने आपण या लेक्चर मध्ये डेव्हलपमेंट ऑफ फ्रुट्स अँड सीड्स हा पार्ट पाहिलेला आहे. अगदी छोटासा आणि सोपा पार्ट आहे, पण तेवढाच महत्त्वाचा आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत सिग्निफिकन्स ऑफ फ्रुट्स अँड सीड्स. सिग्निफिकन्स ऑफ फ्रुट्स अँड सीड्स. फ्रुट्स अँड सीड्स चे सिग्निफिकन्स. द फर्स्ट सिग्निफिकन्स इज द डॉर्मन्सी. डॉर्मन्सी इज द फर्स्ट सिग्निफिकन्स ऑफ सीड्स. ओके. काय म्हटलं डॉर्मन्सी? रेस्टिंग पिरियड ऑफ सीड्स. म्हणजे सीड्सचा रेस्टिंग पिरियड म्हणजे काय, तर त्याला डॉर्मन्सी असं म्हणायचं. म्हणजे काही कंडिशन्स मध्ये किंवा काही वेळेला बघा सीड्स जर्मिनेट होत नाही, त्याला काय म्हणायचं आहे? डॉर्मन्सी. डॉर्मन्सी म्हणजे काय म्हटलं बघा, डॉर्मन्सी इज अ टेम्पररी सस्पेन्शन ऑफ ग्रोथ. म्हणजे डॉर्मन्सीच्या काळामध्ये सीड्स मध्ये ग्रोथ आपल्याला बघायला मिळत नाही. ओके. आणि ते डॉर्मन्सी ही टेम्पररी असणार आहे. नेक्स्ट, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डॉर्मन्सी? इनएबिलिटी ऑफ व्हायबल सीड टू जर्मिनेट इवन अंडर फेवरेबल कंडिशन्स. म्हणजे फेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन्स देऊन सुद्धा ज्या वेळेला सीड्स मध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंट घडत नाही त्यावेळेला त्याला काय म्हणायचं आहे? डॉर्मन्सी असं म्हणायचं आहे. ओके. सेकंड वन इज दी व्हायबिलिटी. काही वेळेला आपल्याला डॉर्मन्सी हा जो सिग्निफिकन्स आहे किंवा डॉर्मन्सी ही जी गोष्ट आहे ही आपल्याला फायदेशीर आहे. बरोबर आहे. नेक्स्ट, व्हायबिलिटी. व्हायबिलिटी म्हणजे काय? इट इज ॲबिलिटी टू सीड, ॲबिलिटी ऑफ सीड टू जर्मिनेट आफ्टर स्पेसिफिक पिरियड ऑफ रेस्ट. व्हायबिलिटी म्हणजे काय, तर डॉर्मन्सी संपल्यानंतर ज्या वेळेला सीड्स मध्ये सीड जर्मिनेशन होणार आहे त्यावेळेला त्याला काय म्हणायचं आहे? व्हायबिलिटी असं म्हणायचं आहे. Okay, so it is the ability of seed to germinate after a specific period of rest is called dormancy. Next, third one is the reserve food. Seeds च्या आतमध्ये किंवा fruits च्या आतमध्ये reserve food material असणार आहे. Seed has a large amount of stored food occurred in cotyledons or endosperms. Seeds च्या मध्ये मोठ्या प्रमाणात हे अन्न साठवलं जातं. कशाच्या आतमध्ये? एक तर cotyledon च्या आतमध्ये किंवा एंडोस्पर्म्सच्या आतमध्ये साठवलं जाणार आहे. बरोबर आहे. कॉटिलिडॉनच्या आतमध्ये कधी साठवलं जाईल? ज्या वेळेला ते सीड्स हे नॉन एंडोस्पर्मिक असेल त्यावेळेला कॉटिलिडॉनच्या आतमध्ये फूड मटेरियल रिझर्व फूड मटेरियल स्टोअर केलं जाईल. ज्या वेळेला एंडोस्पर्म्स असेल त्यावेळेला तिथं मात्र एंडोस्पर्म्स हाच न्यूट्रिटिव्ह टिश्यू असणार आहे. नेक्स्ट, इट प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग एम्ब्रियो ड्युरिंग सीड जर्मिनेशन. मी पहिलं सांगितल्याप्रमाणे एम्ब्रियोला
एम्ब्रियोचं न्यूट्रिशनचं आणि नरिशमेंट कोण करणार आहे, तर तो एकतर एंडोस्पर्म करेल किंवा रिझर्व फूड मटेरियल करणार आहे. कधी? सीड जर्मिनेशनच्या वेळेला. सो ऍट द टाइम ऑफ सीड जर्मिनेशन these endosperm or the reserve food material nutrition shows nutrition and nourishment to the embryo. Next, protective coat. Protective coat. Seed has protective covering called seed coat. मग तुम्ही जर बघितलं काही ठिकाणी पेरिस्पर्म हा बेसिकली 3 लेयर मध्ये बघायला मिळणार आहे. ओके, इपिकार, मेसोकार आणि एंडोकार. तर तुम्ही जर बघितलं काही ठिकाणी फ्रूट मध्ये किंवा पेरिकार्प हा 3 लेयर मध्ये बघायला मिळतो. त्याचं एक्झाम्पल आहे मँगो. ओके, तसं प्रोटेक्टिव्ह कोट या ठिकाणी सीड्सचा प्रोटेक्टिव्ह कोट म्हणजे ज्या वेळेला इंटिग्युमेंट्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, प्रोटेक्टिव्ह कोट मध्ये होणार आहे. सीड हॅज प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग कॉल्ड प्रोटेक्टिव्ह कोट. आउटरला काय म्हणायचं, आउटर लेअरला टेस्टा म्हणायचं आहे. तो कसा असणार आहे, हार्ड असणार आहे. सो आउटर लेअर टेस्टा which is hard gives protection against mechanical shocks, fluctuations in temperature and dry conditions. म्हणजे हा जो टेस्टा आहे तो प्रोटेक्शन देणार आहे कोणाच्या अगेन्स्ट, मेकॅनिकल शॉक्सच्या, फ्लक्च्युएशन इन टेम्परेचर अँड ड्राय कंडिशन्स. म्हणजे समजा मेकॅनिकल शॉक म्हणजे तुम्ही जर बघितलं हाय टेम्परेचर असेल किंवा अगदी काय असणार आहे, लो टेम्परेचर असेल, त्यावेळेला टेस्टा हा त्या सीड्सचं प्रोटेक्शन करणार आहे. किंवा ड्राय कंडिशन्समध्ये सुद्धा हे करणार आहे, त्याचं प्रोटेक्शन करणार आहे. डिस्पर्सन म्हणजे तुम्ही जर बघितलं हे असं एक मेकॅनिझम आहे की सीड्सचं मॉडिफिकेशन झालेलं असतं पॉलिनेशनसाठी. ओके, सो इन सम सीड्स प्रोड्यूस स्पेशल डिव्हाइस लाईक विंग्स. काही सीड्स मध्ये एक स्पेशल डिव्हाइस केला तर त्याला विंग्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मोरिंगा, शेवग्याच्या शेंगांच्या आतमध्ये जर बिया बघितलं तर त्या बियांना पंखांसारखं स्ट्रक्चर्स असतं. ओके, त्याच्यानंतर पॅपस ट्रायडस, हुक्स, स्पाइन्स, स्टिप हेअर्स एक्सेट्रा. With the help of these device, seeds are actively or passively transported to the long distance. म्हणजे सीड्स मध्ये असे काही मॉडिफिकेशन झालेले असतात. म्हणजे काही सीड्स पॅपस असतात, काही सीड्स विंग्स असणार आहेत, काही सीड्स मध्ये हुक्स बघायला मिळतील, काही सीड्स मध्ये स्पाइन्स बघायला मिळतील, काही सीड्स मध्ये स्टिप हेअर्स बघायला मिळतील. ओके, आपण म्हणतो ना म्हातारी आली, लहानपणी म्हणायचं बघा म्हातारी आली. ओके, म्हातारी आली म्हणजे काय असणार आहे, स्टिप हेअर्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, ती एक छोटीशी बी आहे आणि त्या बी वरती भरपूर हेअर्स आहेत. त्या हेअर्सच्या मदतीने ती लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करून त्या ठिकाणी जर्मिनेट होणार आहे. सो विथ द हेल्प ऑफ दिस डिव्हाइस म्हणजे साधन, सीड्स आर ऍक्टिव्हली ऑर पॅसिव्हली ट्रान्सपोर्टेड टू द लॉंग डिस्टन्स. म्हणजे वेगवेगळी अशी साधनं आहेत सीड्स मध्ये जे डिस्पर्सनसाठी वापरले जातात. ते बी त्याच्या पॅरेंटल प्लांट पासून लांब पर्यंत जातं, जमिनीवरती पडतं आणि मग त्याच्यापासून आपल्याला नवीन प्लांट तयार झालेलं बघायला मिळणार आहे. ऍक्च्युली तुम्ही जर बघितले तर सगळे हे सिग्निफिकन्स आहेत ते फक्त सीड्सच्या, फ्रूटचा सिग्निफिकन्स स्पेसिफिकली आपल्या बुक्स मध्ये दिलेला नाही. ओके.